सो नमस्ते मित्रांनो, कशा आहात आपण? स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे MH09 घोस्ट रायडर. आज आपण फायनली सेट टू बाय पुणे सोडून आपण चाललो आहे. बिकॉज माझं वर्क फ्रॉम होमची कंपनी मला न्यू भेटलेली आहे. सो मी आता सध्या गावीच थांबणार आहे. जे आता किती महिने असतील, म्हणजे सध्या तर आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला गावीच थांबायचं आहे. सो पुण्याला बाय बाय करते. बट ज्या मेमरीज होत्या इथल्या, त्या जाता जाता एकदम अशा आठवत आहेत आणि फिलिंग अशी म्हणजे वाईट अवस्था आता झाली की पुणे सोडून जायची पण इच्छा होत नाही. ज्यावेळेला आपण गावी जातो त्यावेळेला वाटतं की अरे यार आपण गावीच राहिलेलं बघा. पण ज्यावेळेला आता लास्टला फायनली आपण पुणे सोडून चाललो आहे, तर किती आपल्याला असं म्हणजे दुःख वाटतं की यार किती आपण असं एन्जॉयमेंट इथे केली होती आणि अचानक आपण पुणे सोडून चाललो आहे. जायची तर इच्छा नाही आहे पुणे सोडून, पण आता फायनली सगळं बघावं तर लागेल ना. सो फायनली चाललो आहे. सो चला बोललो जाता जाता आता गावी जाता जाता एक ब्लॉग बनवू म्हणून ब्लॉग बनवायला स्टार्ट केलं आहे. सो आपण आता शनिवारवाड्याच्या तिथे आलेलो आहे. हा समोर जो राईट साईडला दिसतो हा शनिवारवाडा आहे. शनिवारवाडा तुम्हाला तर माहितीच असेल याची स्टोरी, आणि शनिवारवाडा तयार कधी झाला हे तुम्हाला सगळं माहितीच असेल. सो हा पेशवांचा वाडा बोलला जातो. आणि आता इथून आपण स्वारगेटवरून कात्रज घाटातून बाहेर पडायचं आणि आपला हायवे स्टार्ट होईल. हायवेला लागल्यानंतर मिनिमम एक 5 तास लागतील, 5-5.5 तास लागतील. बिकॉज रस्ते सध्या खोललेले असल्यामुळे प्रॉब्लेम काय झालेत की स्लो, म्हणजे एकदमच स्लो झालेले आहेत रस्ते टोटली. बिकॉज डायव्हर्शन भरपूर ठिकाणी काढलेत ना, त्यामुळे बघेल तिथे स्पीड ब्रेकर त्यांनी भरपूर बनवलेले आहेत. त्यामुळे गाडी स्लो, आणि त्याच्यात आय थिंक सातारा सोडल्यानंतर मला मिनिमम एक 2-2.5 तास ते 3 तास तर मिनिमम अंधारातच प्रवास करावा लागेल. आणि अंधारात प्रवास करायचं म्हटलं स्पीड ब्रेकर त्यांना सहसा दिसत नाही, त्यामुळे स्लोली गेलेलंच बरं. आणि अरे यार काही लोक असतात यार. सो आता आपण आले दगडूशेठ गणपतीच्या जवळ, आणि दगडूशेठ गणपतीच्या तिथे ट्रॅफिक तर खूपच लागतं. दुपारचं तर इथे ट्रॅफिक खूपच असतो, आणि इव्हनिंगला तर काही विचारूच नका, एवढं ट्रॅफिक असतो. कारण सगळे गणपतीच्या दर्शनाला आलेले असतात ना. ही राईट साईडला तुम्हाला दिसतंय ना दगडूशेठ. आणि मेन म्हणजे कसं आहे, ते गर्दी खूप असते दर्शनाला, सर्व लोक येतात त्यामुळे गर्दी खूप असते. आणि त्यामुळे, आणि इथे मेन म्हणजे सिग्नल भरपूर आहेत, रोड क्रॉस भरपूर आहेत ना ते. चला थोडं तर ट्रॅफिक खाली दिसते. आणि त्यात हे आडवे येतात ना, जे दर्शनासाठी येतात ते लोक आडवे येतात भरपूर. त्यामुळे इथून सावकाशच गेलेलं बरं असतं, कारण पोलीस पण कोण असतात ना, त्यामुळे शिव्या खावं लागतात. गाडी स्लो चालवता येत नाही का मी. अरे यार हा काय. सो चला, हे राईट साईडला दिसतं का मंदिर आपल्याला दगडूशेठचं. हे म्हणजे प्रत्येक काही पण रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, प्रत्येक ह्याला ते चेंजेस काही नाहीतरी काही करत असतात. म्हणजे आपले कुठले बी आपले उत्सव जे बी असतात ना देवांचे, ते उत्सव इथे सेलिब्रेट केले जातात. चला आता आपण इथून बाहेर पडलो. इथे पुण्याचे काका हलवाई म्हणून फेमस आहे. हे आता आय थिंक तेच जवळपास कुठेतरी आहे. हां हे बघा समोर जी रेड याच्यात दिसत आहे ना काका हलवाई, आता नाही दिसणार, थोडंसं पुढे गेल्यानं दिसलं ना राईटला काका हलवाई. हा फेमस मिठाईवाले ते पुण्यातले, नाव यांचं खूप मोठं आहे. सो कधी तर आलं तर इथून मिठाई घेऊन जा. खूप म्हणजे खूप मस्त स्पेशल असते. सो चला आता आपण पुढे जाऊन ब्लॉग बनवू. आता आपण आलो आहे स्वारगेट बसस्टँडच्या तिथे. हे जे लेफ्ट साईडला दिसत आहे स्वारगेट
बस स्टँड. इथून आपल्याला गावी जायच्या बसेस भेटतात. म्हणजे पुण्यातलं सगळ्यात मोठं असं बस स्टँड आहे. लेफ्ट साईडला 1 मिनिट दाखवतो तुम्हाला, दिसते का? थांबा एकच मिनिट. हां, हे आतमध्ये गेले ना, हे बस स्टँड आहे. आणि इथून आता आपण कात्रजला बाहेर पडू. एकदा कात्रज गाठलं ना, त्यातून मग आपल्याला जास्त वेळ लागणार नाही हायवेला बाहेर पडायला. बिकॉज त्या ट्रॅफिकमुळे पुण्यातून गाडी मारायची एक असं म्हणजे कसं तर एक फिलिंगच बेकार येते की पुण्यात आपण गाडी चालवलेली बरं. बिकॉज ट्रॅफिक तुम्ही पण बघितलं असेल आता मगापासून किती ट्रॅफिक लागलं. आणि पुढे पण असंच आता सिग्नल भरपूर लागतात, त्यामुळे कंटाळा येतो जायला. इथून बाहेर पडायला कंटाळा येतो. म्हणून मला पुण्यातून जोपर्यंत बाहेर नाही पडत ना, तोपर्यंत वैताग येतो गाडी चालवायचा. आणि मेन आता त्यात मिनिमम एक दीड तास तर पुण्यातून बाहेर पडायलाच लागतो. जे 30 किलोमीटरचं अंतर आहे, जे आपल्याला बाहेर पडायला मिनिमम 1.5 तास लागतो. आणि तेच आपण हायवेला असेल तर मिनिमम 30 किलोमीटरचं अंतर मिनिमम 20 ते 25 मिनटं, 20-25 मिनटं पण लय झाले, जास्तीत 20 मिनटामध्ये आपण क्रॉस करतो. आणि 1.5 तास म्हटल्यानंतर खूपच वैताग येतो. आता बघा तुम्ही पुढे मी सिग्नल दाखवत राहणार नाही. डायरेक्ट आपण एक काम करू, कात्रज घाटामध्येच भेटू. कारण इथून पण तुम्ही पण बोलून व्हाल व्हिडिओ बघायला. सो चलो डायरेक्ट आपण कात्रज घाटात भेटू. फायनली आपण कात्रज घाटात प्रवेश केलेला आहे. हा घाट म्हणजे पुण्याचा स्टार्ट भाग लागतो. म्हणजे पुण्यामध्ये ह्या घाटातून खाली उतरलं की पुण्यात आपण एंटर होतो. असं तर हा घाट ना पावसाळ्यामध्ये खूप भारी बाजूने जी झाडी बिडी आहे ना हिरवीगार होते. आणि पावसात एक नंबर आणि मस्त वातावरण असतं. खूप जण इकडे फिरायला पण येतात. आणि एन्जॉयमेंट खूप म्हणजे बाजूने धबधबा पण पडत असतो ना, सो एन्जॉयमेंटसाठी पण येतात इथे लोक. जास्त करून कपल लोक इथे तुम्हाला जास्त भेटतील. पुणे सोडून जाताना एवढी घाण फिलिंग येते ना, असं वाटत आहे की का पुणे सोडतो आहे. जे ऑफिस चालू होतं तेच बरं होतं. स्टार्टिंगला वाटायचं की कधी एकदा वर्क फ्रॉम होमची कंपनी भेटेल आणि गावी जाईन. पण आता असं वाटतं की यार ऑफिस होतं तेच बेटर होतं. कारण जी पुण्यातली एन्जॉयमेंट होती ती पुण्यातच राहणार. आणि मेन दुसरं म्हणजे ऑफिसचं टाईम कसं, ऑफिसच्या टाईमनुसार ऑफिसच्या टाईमनुसार आपण घरी येऊ शकतो. आता वर्क फ्रॉम असेल तर प्रॉब्लेम काय असतो की कधी पण लॉग इन करा, कधी पण लॉग आउट करा असं असतं. त्यामुळे तो एक कंटाळा आहेच. आणि मेन म्हणजे पुणे सोडून जायची मला अजून पण इच्छा होत नाही की रिटर्न इथूनच जाऊ असं पण वाटत आहे. सो ठीक आहे म्हणायचं आणि जायचं. खेड शिवापूर टोल प्लाझाला आलो आहे. आता इथून का आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. मिनिमम सातारा जाईपर्यंत वेळ लागणार नाही. जसा आपला एक्सप्रेस संपतो आणि तिथून जसा वे लागतो ना आपला सातारा कागल हायवे जो लागतो ना, तिथून आपल्याला जरा वेळ लागेल. कारण रोड कसे खोदलेत, कोण बाईक घेऊन आला असेल नाही तर कोण पुण्याला आला असेल त्या लोकांना माहीतच आहे. रोड बनवायला चालू असल्यामुळे सगळे बूम झालेले. आणि आता ते चालू केले ते पण चांगलंच आहे. जिथे ब्रिजची गरज आहे तिथे ब्रिज बनवायला चालू आहे. आणि तसा टू वे ठीकच होता, बिकॉज एवढं काही ट्रॅफिक तिथे लागत नाही कुठल्याही रोडला. नाही ते जास्त वाहनं असं जातात असं नाही, बरोबर परफेक्ट होतं. बट काय माहीत नाही की 3 वे परत का चालू केलं आहे मला पण माहीत नाही. थांबवून 1-2-3 फोटो काढू लास्टचे आणि मग पुढे जाऊ. मागच्या टाईमला तुम्ही खंबाटकी घाट तर पाहिलाच आहे. आणि तुम्हाला मागे पण बोललो की तो होतं की इथे खूप ॲक्सिडेंट होतात. आणि आता ह्या गेल्या 6 महिन्यात इथे 7 ते 8 ॲक्सिडेंट ऑलरेडी झालेले आहे. त्यामुळे आता एक थोड्या दिवसांसाठी आता त्या साईडनं डायरेक्ट नवीन हायवे चालू आहे ना बनवायला. डायरेक्ट बोगदा बनवून
तिथूनच हे केलेलं आहे, जेणेकरून कमीत कमी एक 8 ते 10 किलोमीटर अंतर आपलं वाचणार आहे त्यामुळे. कारण आणि आपल्याला ह्या घाटातून प्रवास पण करायचा वाचेल. कारण हे जे लोड असलेले कंटेनर असतात ना, ह्यांचं कसं प्रॉब्लेम काय असतो, चढावत येते त्यात हे असे वळणं येतात. मग त्या लोकांना म्हणजे समजू शकतं की जे हेवी ड्रायव्हर असतील त्या लोकांना माहिती आहे की काय काय प्रॉब्लेम येतात ज्यावेळेला असं रोड भेटतो. त्यामुळे त्यांच्यासाठी एक चांगलं आहे म्हणायला काय हरकत नाही. सो खंबाटकी घाट ऑलमोस्ट संपलेलं आहे. आता खंबाटकी घाट सोडल्यानंतर साताराच लागतो. सातारा म्हणजे सातारा जिल्हा लागतो. म्हणजे इथून तरी सातारा एक 40-45 किलोमीटर अंतर असेल. पण आपलं कसं कोल्हापूर गडिंगला 60 किलोमीटर अंतर आहे, तसंच असं सातारा जिल्ह्यामध्येच हा एरिया लागतो. काय बोलायचं एकदा असं समजत पण नाही की आपण व्लॉग बनवतो आहे, पण आपल्याकडे बोलण्यासारखं काय आहे काय नाही ते पण समजत नाही. सो थोडं समजून घ्या तुम्ही. आणि आता राईड आपण कंटिन्यू करूया. चला, वेलकम टू सातारा. सातारा बघण्यासारखं खूप चांगलं आहे. कधी आलात तर सातारा पण बघून जा. जसं आपलं कोल्हापूरमध्ये बघण्यासारखं खूप आहे, तसं इथे साताऱ्यामध्ये पण बघण्यासारखं खूप आहे. आणि सातारा सिटी सेम आपले कोल्हापूरसारखीच आहे. आणि सातारा कोल्हापूर म्हणजे एक आपले भावकी कशी असते ना, सेम तशी आहे. तिथले जे आपले मित्र आहेत ना, सेम भावासारखंच आपल्याला प्रेम देतात. कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, माझे ऑलरेडी मित्र आहेत. एवढं जपतात ना ते पण. कधी काय इश्यू झाला, काय झाला, तिला केवढे हेल्प करतात ना. स्वतःचे भाऊ पण तेवढे हेल्प करणार नाहीत, एवढं हेल्प ते लोक करतात. आता वर्षभर तर मला पुणे येता येणार नाही. त्यानंतर बघू, ज्यावेळेला कंपनी चेंज करेन त्यावेळेला पुणे जायचं की मुंबई जायचं ते प्लॅन करेन. पण ही पुण्याची लास्ट राईड असेल माझी. बघू शकता तुम्ही हायवेवरून सातारा किती आजूबाजून मस्त वाटतं. सातारा खूप भारी आहे. जसं आपलं कोल्हापूर तसंच सातारा. आणि आपण इव्हनिंग राईड करतो त्यामुळे सूर्य पण बघू शकतो किती मस्त दिसतोय. ह्याची मी रील आणि शॉर्ट यूट्यूब आणि इंस्टाला शेअर करेल. बघूया. जास्त करून वैताग कुठे येतो, एडिटिंग करायचं म्हणजे वैताग येतो. कारण एडिट करा, कारण आपण पूर्ण व्हिडिओ तर टाकू नाही शकत ना यूट्यूबला. पूर्ण व्हिडिओ टाकायचे म्हटलं 4-5 तासाचा व्लॉग बनवून जातो ना. त्यातला आपल्याला जे मेन पार्ट आहेत तेच आपल्याला घ्यावं लागतात ना. यूट्यूबचा स्टार्टअप पण मी असं म्हणजे बोलून कधी केला नव्हता. असेच व्हिडिओ बनवायचो, त्याच्यात म्युझिक ॲड करायचो आणि ते टाकत होतो. पण त्यानंतर त्याला कॉपीराईट हे ते पडायला चालू झाले. ते मित्र पण मला बोलले की यार तू आता राईडचे व्हिडिओ तर बनवतेस, मग त्याच्यामध्ये तू वॉईस काय स्वतःचा हे करत नाही, बोलत काय नाहीस व्हिडिओमध्ये की काय काय कुठे चाललं आहे. चला बोललो आपण ट्राय करू. मग एक 3-4 व्हिडिओपासून मी आता स्वतःचा वॉईस म्हणजे बोलायला चालू केलेलं आहे. सो अजून काही चेंजेस करायचे असतील मला तर तुम्ही जरा मला सुचवू शकता.
संध्याकाळचे ठीक 6:30 वाजले आणि आपण आत्ता पोचलो आहे. तुम्हाला माहितीच असेल, हा ब्रिज बघून तर तुम्हाला माहीतच पडलं असेल आपण आता कुठे आहे. जे राईड कधी करत नाहीत, कधी पुणे मुंबई आले नाहीत, त्या लोकांना समजणार नाही. पण आपण आता आलेलो आहे कराडमध्ये. कराड कोल्हापूरपासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. त्या एक चांगलं यांनी काम काय केलं की ब्रिज तेथून बनवत आहेत, जेणेकरून कसं आहे, कराड पण एक सिटीज आहे. आपली गडिंग्लज सिटी कशी आहे ना, तशी कराड सिटी आहे. त्यामुळे कसं आहे, गाड्या पास व्हायला प्रॉब्लेम होत होता त्यामुळे, आणि ट्रॅफिक पण खूप होत होता. आता बघा हा ब्रिज कसा बनवत आहेत. हे कामाचं सगळं मी श्रेय देईन ते नितीन गडकरी साहेबांना. सगळ्यात सच्चा नेता बोललं गेलं तर त्यांनाच बोललं जाईल, कारण नितीन गडकरी असे एक व्यक्तिमत्व आहे जे बाकीच्यांसारखे भ्रष्टाचारी नाही. ते काम आहे की कामच बघतात. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व तर किती चांगलं असेल तुम्ही समजू शकता. त्यांना इंडियामध्ये रोड असे अमेरिकन टाईपमध्ये करायचे आहेत, म्हणून त्यांनी हा संकल्प चालू केला आणि होईलच. आता जसं अमेरिका, न्यूयॉर्क, त्याच्यानंतर असं भरपूर असं कंट्री आहे, तिथे कसं रोड असं एकदम असं ब्रिज असं खालून वरतून, त्याच्या खालून ब्रिज, त्याच्या वरतून ब्रिज असं गेलेले आहेत ना. सेम आमच्या इथे तौंडी घाट म्हणून आहे, तिथे पण चालू गेला आहे. तो प्रोजेक्ट आय थिंक एक अजून एक 3-3.5 वर्ष तर जातील त्याला, जो प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला. कारण त्याचं काम खूप असल्यामुळे ऑलरेडी काम स्टार्ट झालेले, 1 वर्ष वित आलेलं आहे, ते काम स्टार्ट झालेलं आहे. बघताच तर रात्र कधी येते ते पण नाही समजत. आय थिंक 7:15 वाजलेले आहेत आणि जरा कमी आपण आता किनी टोल नाक्याला पोचलो आहे. हा किनी टोल नाका. आता इथून कोल्हापूर एक 20 किलोमीटर, तिथून 60 किलोमीटर माझं गाव, म्हणजे मिनिमम एक 80 ते 85 किलोमीटर अजून आपल्याला राईड करायचे आहे. आता वाजलेत आय थिंक 7:30 पावणे 8 तर वाजलेले आहेत आणि आता मला इथून घरी पोचायला मिनिमम एक 10 पकडून चला, कारण रस्ता खोलल्यामुळे जास्त टायमिंग जातो. त्यामुळे चला, फायनली आपण शिरोलीमध्ये पोचलो आणि जास्त काय व्हिडिओ मी इथे दाखवणार नाही, कारण ऑलरेडी बॅटरी पण मोबाईलची कमी राहिली आणि पुढे पण थोडा व्हिडिओ बनवायचा आहे. सो इथून आता आपण डायरेक्ट कोगनळी टोल नाक्याला भेटू. हा एक कोगनळी टोल नाका आणि टोल नाक्याच्या पुढच्या साईडला तुम्हीच बघा किती एक नंबर असं कर्नाटकवाल्याने केलेलं आहे, म्हणजे मस्त बनवलेलं आहे. मॅकडॉनल्ड्स, त्याच्यानंतर मॅकडॉनल्ड्सच्या पुढे काय काय नवीन झालं आहे मला माहीत नाही, बिकॉज मी आलो नाही राईडला. हे मला वाटतं आय थिंक 8-9 महिन्यानंतर. आणि पोलीस बघू शकता तुम्ही, इलेक्शन ड्युटी चालू आहे या लोकांची सध्या सगळीकडंच. तुम्हाला तर माहिती आहे, इलेक्शन चालू असल्यामुळं सगळीकडे पोलीस बंदोबस्त किती कडक आहे. हे कोगनळी टोल नाक्याला लागूनच आहे. इथे आजूबाजूला मॅकडॉनल्ड्स आहे आणि हे छोटे मोठे शॉप झालेले आहेत. इथे भरपूर असे शॉप झालेले आहेत. हे बघा ना, नियाज बिर्याणी, अन्नपूर्णा, त्याच्यानंतर कॅफे अँड मोर, मॅकडॉनल्ड्स. त्याच्या पुढे आय थिंक आतमध्ये नवीन काहीतरी झालेलं आहे, मी बघितलं नाही. विराज जंक्शन फूड. ओके, बघू शकता आतमध्ये तुम्ही, तर आता त्या लोगोवरनं तर समजू शकता की काय काय आहे तिथे. सो फायनली व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय.